दिग्रस इथं स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा सेनेची आढावा बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या बैठकीस जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके, उमरखेड शहराध्यक्ष शुद्धोदन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे उपस्थित होते। तालुका आणि शहरातील सर्व जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करावेत अशी जोरदार मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीत केली। जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके यांनी या मागणीची दखल घेत इच्छुक कार्यकर्त्यांना पुढील 2 ते 3 दिवसात उमेदवारी अर्ज वरिष्ठांकडे सादर करण्याचे आवाहन केले। तसंच युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर रोजीच्या हिंगोली दौऱ्यात उमेदवारीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दिग्रस तालुका अध्यक्ष नितीन धुळदुबज यांच्या पुढाकाराने या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन युवा सेनेत प्रवेश केला। यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या। या बैठकीला तालुका आणि शहर कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि सर्कल प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। पेण इथं CFI संस्थेच्या नव्या वास्तूला इंडियाज बर्न या संस्थे